नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बनकर डीयर एजन कॉलेज कराड HSC व्होकेशनल बँकिंग अँड इन्शुरन्स यामध्ये आपण थर्ड पेपर शिकत आहोत। या थर्ड पेपरमध्ये सागरी विमा मरीन इन्शुरन्स हा भाग आपला चालू आहे। मागच्या तासाला आपण सागरी विमा पॉलिसीचे प्रकार या प्रकारांचा अभ्यास सुरू केलेला आहे। यामध्ये पहिल्या 3 पॉलिसीज आपण पाहिलेल्या आहेत। यामध्ये पहिली पॉलिसी पाहिली समय पॉलिसी किंवा मुदतीची पॉलिसी, दुसरी पॉलिसी पाहिलेली आहे प्रवास विमा पॉलिसी आणि तिसरी पॉलिसी पाहिलेली आहे मिश्र विमा पॉलिसी। म्हणजे समय पॉलिसी आणि प्रवास पॉलिसी या दोन्ही पॉलिसींचं मिश्रण या पॉलिसीमध्ये करण्यात आलेलं असल्यामुळे तिला मिश्र विमा पॉलिसी असं म्हणतात। आता पॉलिसीचा पुढचा चौथा प्रकार जो आहे तो म्हणजे मूल्यांकित विमा पॉलिसी। मूल्यांकित विमा पॉलिसी याला इंग्रजीमध्ये व्हॅल्यूड पॉलिसी असं म्हटलं जातं। आता मूल्यांकित विमा पॉलिसी म्हणजे काय, तर सर्वसाधारणपणे ज्या विमा पॉलिसीमध्ये मालमत्तेचे मूल्य किंवा मालमत्तेची किंमत स्पष्ट करण्यात आलेली असते त्या पॉलिसीला मूल्यांकित विमा पॉलिसी असं म्हटलं जातं। आता या पॉलिसीमध्ये विमा घेतला जात असताना मालाची किंमत, तो माल पाठविण्याचा खर्च, जहाजाचे भाडे, विमा हप्ता आणि 10 ते 15% नफा इत्यादी धरून त्या मालमत्तेचं मूल्य निश्चित केलेलं असतं आणि तेवढ्या रकमेची मूल्यांकित विमा पॉलिसी विमेदाराने घ्यावयाची असते। या मूल्यांकित विमा पॉलिसीमध्ये विमा उतरविलेल्या किमतीच्या आधारावर नुकसान भरपाईची रक्कम विमा कंपनी देत असते। या मूल्यांकित पॉलिसीनुसार विमा उतरविला आणि त्या विमेदाराचा माल संपूर्ण नष्ट झाला असेल तर त्या विमेदाराने जेवढ्या रकमेचा विमा घेतलेला आहे ती किंमत विमा कंपनी विमेदाराला देत असते भरपाईपोटी। सध्या या पॉलिसीचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो। या पॉलिसीनुसार नुकसान भरपाई ठरविण्यासाठी फारशी अडचण भासत नाही, कारण विमा घेताना विमेदाराच्या मालमत्तेचे जे मूल्य आहे ते मूल्य, त्याचबरोबर माल पाठविण्याचा खर्च, जहाजाचं भाडं आणि विमा हप्ता आणि 10 ते 15% नफा इत्यादी माहिती धरून मालाचं मूल्य निश्चित केलेलं असतं आणि मालाला जर नुकसान झालं तर जेवढ्या रकमेचं मूल्य निश्चित केलेलं असेल तेवढी सर्व रक्कम विमा कंपनी विमेदाराला नुकसान भरपाईपोटी देत असते। म्हणून या पॉलिसीला मूल्यांकित विमा पॉलिसी असं म्हटलं जातं। 5वी पॉलिसी आहे मूल्यरहित विमा पॉलिसी। मूल्यरहित विमा पॉलिसी या पॉलिसीमध्ये मालाची किंमत किंवा मालाचं मूल्य अगोदरच ठरवलेलं असतं किती रकमेचा विमा घ्यावा याचा, परंतु या पॉलिसीमध्ये मूल्यरहित विमा पॉलिसी आहे। या पॉलिसीनुसार जेव्हा विमा पॉलिसीमध्ये मालमत्तेची किंमत दिली जात नाही तर मालमत्तेची किंमत नंतर ठरवली जाते, मग अशा पॉलिसीला मूल्यरहित विमा पॉलिसी असं म्हटलं जातं। विमा घेताना मालमत्तेची किंमत ठरवली जात नाही, तसाच विमा दिला जातो आणि जर मालमत्तेचं नुकसान झालं
तर त्यानंतर मग त्या मालाची किंमत किती होती, किती विमा हप्ता घेतला पाहिजे, किती नुकसान भरपाई दिली पाहिजे, हे विमा कंपनी नंतर ठरवत असते. मग या ठिकाणी मालमत्तेची किंमत नंतर ठरवली जाते, म्हणून या पॉलिसीला मूल्यरहित विमा पॉलिसी असं म्हटलं जातं. आता या पॉलिसीमध्ये विमायोग्य रक्कम नुकसान भरपाई देण्याच्या वेळी ठरवली जात असते. ही विमायोग्य रक्कम ठरविली जात असताना मालाच्या किमतीमध्ये जहाजाचे भाडे आणि जहाजावरील खर्चाचा समावेश केला जात नाही. हे भाडं आणि जहाजावरील खर्च हे सोडून बाकीचं सर्व त्यामध्ये धरलं जातं आणि मग ती किंमत निश्चित केली जाते. तर अशी मूल्यरहित विमा पॉलिसी आहे. 6वी पॉलिसी सांगितलेली आहे तरल विमा पॉलिसी. तरल विमा पॉलिसी आता ही जी तरल विमा पॉलिसी आहे, बऱ्याच वेळा काय होतं तर जहाजाने पाठविण्यात येणाऱ्या मालाचा विमा या तरल विमा पॉलिसीनुसार उतरविला जात असतो. या तरल विमा पॉलिसीनुसार एका ठराविक रकमेचा विमा सुरुवातीला उतरविला जातो आणि वेळोवेळी जो माल जहाजाने पाठविण्यात येत असतो त्या मालाचं वर्णन आणि जहाजाचं नाव विमा कंपनीला कळवावयाचं असतं. मग अशा रीतीने विमा उतरविलेल्या रकमेच्या मर्यादेपर्यंत अशी माहिती विमा कंपनीला पाठविली जात असते. विमा पॉलिसीमध्ये ठरविण्यात आलेली रकमेची मर्यादा संपल्यानंतर विमा पॉलिसीचं कार्य पूर्ण होत असते. समजा एखाद्या विमेदाराने तरल विमा योजनेखाली त्याला विमा घ्यावयाचा असेल, समजा त्याने 1 लाख रुपये विमा हप्ता एक रकमी विमा कंपनीला भरलेला आहे. त्यानंतर त्याने काय करायचं तर आपला जो माल वेगवेगळ्या जहाजाने तो पाठविणार असतो, तो जहाजाने माल पाठविल्यानंतर विमा कंपनीला त्या मालाची किंमत आणि ज्या जहाजाने माल पाठविलेला आहे ती माहिती कळवावयाची असते. मग जेव्हा त्याने भरलेला 1 लाख रुपये विमा हप्ता संपतो त्यावेळी त्या पॉलिसीचं कार्य पूर्ण होत असतं. समजा यापैकी एखाद्या जहाजात ठेवलेला माल त्याचं काही नुकसान झालं तर जेवढं नुकसान झालेलं आहे तेवढीच नुकसान भरपाई विमा कंपनी भरून देत असते. आता या पॉलिसीनुसार नेहमी मालाचा विमा उतरविण्याचा विमेदाराचा जो त्रास असतो हा त्रास विमेदाराचा वाचत असतो. प्रत्येक वेळी माल पाठविला जात असताना मालाचा विमा उतरविण्याऐवजी या पॉलिसीनुसार ठराविक रकमेपर्यंतचा विमा एकाच वेळी उतरविण्यात येत असतो, म्हणून या पॉलिसीला तरल विमा पॉलिसी असं म्हटलं जातं. या विदेशी व्यापारामध्ये मालाची खरेदी विक्री करणारे जे व्यापारी असतात या व्यापाऱ्यांच्यासाठी ही विमा पॉलिसी अधिक सोयीची ठरत असते. विदेशी व्यापारामध्ये बऱ्याच वेळा माल पाठविला जात असतो, आयात केला जात असतो. मग अशा वेळी प्रत्येक वेळी त्या मालाचा विमा उतरविण्याऐवजी तरल विमा पॉलिसी खाली एकदाच विमा घ्यायचा. सर्वसाधारणपणे वर्षभर आपला बाबा किती माल आपण पाठविणार आहोत त्याचा अंदाज घेऊन तेवढी रक्कम अगोदरच विमा कंपनीला भरायची विमा हप्ते आणि मग आपला माल पाहिजे त्या ठिकाणी पाठवून द्यायचा. फक्त माल पाठविल्यानंतर त्या मालाची किंमत आणि जहाजाचं नाव, कुठल्या जहाजाने माल पाठविलेला आहे ते विमा कंपनीला कळवावयाचं असतं. मग जेव्हा आपण सुरुवातीला भरलेली विम्याची रक्कम संपत असते
त्याच वेळी या पॉलिसीचं कार्य देखील पूर्ण होत असतं. त्यामुळे विदेशी व्यापारामध्ये मालाची खरेदी विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांच्यासाठी ही विमा पॉलिसी अधिक उपयुक्त आहे, कारण त्यांना सारखा विमा कंपनीकडे जाऊन आपल्या मालाचा विमा घ्यावा लागत नाही. 7वी पॉलिसी आहे जहाज विमा पॉलिसी. जहाज विमा पॉलिसी नावाप्रमाणेच या पॉलिसी खाली जहाजाचा विमा उतरविला जात असतो. मग ज्या पॉलिसी खाली जहाजाचा विमा उतरविला जात असतो त्या पॉलिसीला जहाज विमा पॉलिसी किंवा त्याला इंग्रजीत हल इन्शुरन्स पॉलिसी, हल इन्शुरन्स पॉलिसी असं म्हणतात. आता या ठिकाणी या पॉलिसीनुसार विमा कंपनी ठराविक कालावधीमध्ये ठरलेल्या जोखमीमुळे जर जहाजाचे काही नुकसान झाले असेल तर असे नुकसान विमा कंपनी त्या जहाजाच्या मालकाला भरून देत असते. मग अशी विमा पॉलिसी ही बहुधा मुदती विमा पॉलिसी असते. या पॉलिसीनुसार आपणाला एका जहाजाचा विमा घेता येतो, तसेच जर अनेक जहाजांचा विमा एका पॉलिसी खाली हवा असेल तर असा विमा देखील आपणाला घेता येत असतो. जहाज मालकाला प्रत्येक वेळी आपल्या प्रत्येक जहाजाचा वेगळा विमा घ्यावा लागू नये यासाठी अशी विमा पॉलिसी घेता येत असते. ज्या मालकाची जहाजे आहेत त्या जहाजाच्या किमती या कोट्यावधी रुपयाच्या असतात. व कोट्यावधी रुपयाची जहाजे सागरामधून संचार करत असतात. मग अशा जर सागरी धोक्यामुळे या जहाजाला काही नुकसान पोहोचले तर कोट्यावधी रुपयाची हानी त्या जहाज मालकाची होत असते. आणि असं नुकसान सहन करणं त्या जहाज मालकाला कदापिही शक्य होत नाही. मग यासाठी हे जहाज मालक विमा कंपनीकडे आपल्या जहाजाचा विमा उतरवित असतात. किंवा एकाच मालकाची 9-10 जहाजे आहेत आणि ही 10च्या 10 जहाजे सागरावर संचार करत असतील तर तो मालक काय करतो, आपल्या 10च्या 10 जहाजाचा विमा या एकाच विमा पॉलिसी खाली घेत असतो, जहाज विमा पॉलिसी खाली घेत असतो. त्याचा जो काही विमा हप्ता आहे तो विमा हप्ता विमा कंपनीकडे भरत असतो. समजा विमा घेतल्यानंतर त्यापैकी 1-2 जहाजाचं वर्षभरात नुकसान झालं तर झालेलं नुकसान या विमा पॉलिसी खाली विमा कंपनी जहाज मालकाला भरून देत असते. यासाठी जहाज मालकांच्यासाठी ही जहाज विमा पॉलिसी विमा कंपनीनं सुरू केली. यानंतर पुढचा जो विमा पॉलिसीचा प्रकार आहे तो म्हणजे जहाज भाडे विमा पॉलिसी. जहाज भाडे विमा पॉलिसी आता ही जहाज भाडे विमा पॉलिसी जी आहे या पॉलिसीनुसार जेव्हा आपण जहाजामार्फत माल पाठवित असतो त्यावेळी माल पाठविणाऱ्या व्यक्तीने मालाचं किंवा जहाजाचं भाडं हे अगोदरच दिलेलं असतं. मालाचं जे भाडं आहे हे मालाचं भाडं मालाच्या विमा पॉलिसीमध्ये समाविष्ट होते. परंतु जर ते जहाज ठराविक बंदरामध्ये पोहोचल्यानंतर जहाज मालकाला ते भाडं मिळणार असेल आणि माल ठराविक बंदरापर्यंत पोहोचलाच नाही त्याच्या अगोदरच जर मालाचं काही नुकसान झालं तर त्या जहाज मालकाला जहाजाचं भाडं मिळणार नाही अशी परिस्थिती निर्माण होत असते.
मग अशा वेळी निश्चितपणे भाड्याची रक्कम जहाज मालकाला मिळण्यासाठी हा जहाजाचा जो मालक आहे, हा जहाजाचा मालक जहाज भाडे विमा पॉलिसी काढतो. सुरुवातीला जहाजाचं भाडे मिळालं तर काही प्रश्न येत नाही, परंतु बऱ्याच वेळा काय होतं, ते जहाज विशिष्ट बंदरामध्ये गेल्यानंतर त्याला जहाजाचं भाडे दिलं जाईल असं ठरवलं जातं. मग ते जहाज विशिष्ट बंदरामध्ये जाण्याच्या अगोदरच जर एखाद्या धोक्यामुळे मालाचं काही नुकसान झालं, जहाजाचं काही नुकसान झालं, तर त्या जहाज मालकाचं भाडं बुडण्याची शक्यता असते. मग असं भाडं बुडू नये यासाठी जहाजाचे जे मालक असतात, हे जहाजाचे मालक जहाज भाडे विमा पॉलिसी काढत असतात. आणि या पॉलिसीनुसार विमा कंपनी ठराविक जोखमीमुळे विमेदाराला जहाजाच्या भाड्यासंबंधी जर नुकसान होत असेल तर त्याची नुकसान भरपाई या पॉलिसी खाली करून देत असते. यालाच जहाज भाडे विमा पॉलिसी असं म्हणतात. 9वी पॉलिसी सांगितलेली आहे बोट बांधण्याची विमा पॉलिसी. बोट बांधण्याची विमा पॉलिसी. आता या ठिकाणी ही जी विमा पॉलिसी आहे, या पॉलिसीनुसार एखाद्या जहाजाच्या मालकाला किंवा बोटीच्या मालकाला बोट बांधावयाची असेल तर अशी बोट बांधण्यासाठी त्याला प्रचंड खर्च येत असतो आणि अशी बोट बांधण्यासाठी दीर्घकाळ लागत असतो. जेव्हा या बोटीचे बांधकाम होत असते, बांधणी होत असते, त्या काळात जर बोटीचे काही नुकसान झाले तर त्यासाठी बोटीचे बांधकाम करणारी जी कंपनी आहे, ती कंपनी त्याचा विमा कंपनीकडे घेऊ शकत असते. आता नेहमीच्या सागरी विम्याची जी पॉलिसी आहे, ही पॉलिसी सर्वसाधारणपणे जास्तीत जास्त 1 वर्ष मुदतीसाठी असते. परंतु बोट बांधण्यासाठीची जी विमा पॉलिसी आहे, कारण बोट बांधण्यासाठी दीर्घकाळ लागत असतो, त्यामुळे ही गोष्ट लक्षात घेऊन बोट बांधण्याची विमा पॉलिसी ही दीर्घ मुदतीची दिली जात असते. बोटीची बांधणी सुरू केल्यापासून ते बोटीचे बांधकाम किंवा बांधणी पूर्ण होईपर्यंत जेवढा काळ असेल तेवढ्या काळासाठी ही विमा पॉलिसी देण्यात येत असते. या पॉलिसीमध्ये विमा पॉलिसीची मुदत लिहिली जात नाही, तर त्याऐवजी बोट बांधून पूर्ण होईपर्यंतच्या काळात असा उल्लेख त्या पॉलिसीमध्ये करण्यात आलेला आहे. मग समजा बोटीचं बांधकाम पूर्ण होण्यासाठी, बोटीची बांधणी पूर्ण होण्यासाठी साधारणपणे 2 वर्ष लागली किंवा 3 वर्ष लागली, तर 3 वर्षापर्यंतची या विमा पॉलिसीची मुदत असते. आता आपण पाहिलेला आहे सागरी विमा हा अल्प मुदतीचा करार आहे. हा विमा जास्तीत जास्त 1 वर्ष मुदतीसाठी दिला जातो, परंतु ही जी विमा पॉलिसी आहे याला अपवाद आहे. या पॉलिसीनुसार बोटीची बांधणी सुरू केल्यापासून ती बोटीची बांधणी पूर्ण होईपर्यंतच्या कालावधीसाठी ही विमा पॉलिसी देण्यात येत असते. या कालावधीमध्ये जर बोटीचे काही नुकसान झाले तर झालेले नुकसान विमा कंपनी या विमा पॉलिसी खाली विमेदाराला भरून देत असते. 10वी पॉलिसी आहे बोटींचा ताफा पॉलिसी. बोटींचा ताफा पॉलिसी.
आता सर्वसाधारणपणे पूर्वीच्या काळी काही व्यक्तिगत मालकीची जहाजे असत. मग त्यावेळी व्यक्तिगत जहाज मालक जो आहे तो जहाज मालक आपल्या त्या बोटीचा किंवा जहाजाचा विमा घेत असे. परंतु अलीकडच्या काळात सध्याच्या काळामध्ये सागरी वाहतुकीमध्ये भांडवली कंपन्या स्थापन झालेल्या आहेत. या कंपन्यांच्या अनेक बोटी असतात आणि या बोटी सागरावर संचार करत असतात. प्रत्येक बोटीचा विमा घेणे मोठ्या कंपन्यांना सोयीचे नसते, कारण 50 बोटी, 100 बोटी, 200 बोटी एका कंपनीच्या असतात. मग 200 बोटी असतील तर प्रत्येक वेळी जाऊन 200 वेळा विमा घ्यावा लागेल. यासाठी या ज्या कंपन्या आहेत या कंपन्या काय करतात, प्रत्येक बोटीचा स्वतंत्र विमा घेण्याच्या ऐवजी सर्वच ताफ्याचा किंवा जेवढ्या बोटी त्या मालकाच्या असतील, त्या कंपनीच्या असतील, त्या सर्व जहाजांचा विमा एकाच विमा पॉलिसी खाली घेतला जात असतो. त्याला बोटींचा ताफा विमा पॉलिसी असं म्हटलं जात असतं. या ठिकाणी सर्व बोटी एकाच कंपनीच्या मालकीच्या असणं आवश्यक आहे. या कंपनीच्या 10 बोटी, या कंपनीच्या 10 बोटी, अशा 20 बोटीचा एकत्रित विमा घेता येणार नाही. तर ज्या बोटींचा कोणाला विमा घ्यावयाचा आहे त्या कंपनीला, त्या सर्व बोटी त्या कंपनीच्या स्वतःच्याच मालकीच्या असल्या पाहिजे. मग अशा सर्व बोटींचा विमा एकाच बोटींचा ताफा विमा पॉलिसी खाली घेता येईल. कारण या सर्व बोटी सागरावर संचार करत असतात. आता असा बोटींचा ताफा विमा घेतल्यानंतर जर एखाद्या वेळी एखाद्या बोटीला सागरी धोक्यामुळे काही नुकसान पोहोचले तर जेवढं त्या बोटीचं नुकसान झालेलं असेल तेवढीच रक्कम नुकसान भरपाई पोटी त्या बोटीच्या कंपनीला विमा कंपनी देत असते. या ठिकाणी विम्याची रक्कम ही मोठी असल्यामुळे कंपनीने जी बोटीची किंमत दाखवलेली आहे त्या बोटीच्या किमतीपेक्षा विमा कंपनी थोडी कमी नुकसान भरपाई देत असते. कारण कोट रुपये बोटीच्या किमती असतात. 1 कोटी 2 कोटी अशा सुद्धा बोटी असतात किंवा जहाजे असतात. मग ही नुकसान भरपाई मोठ्या प्रमाणावर विमा कंपनीला द्यावी लागत असते. त्यामुळे विमा कंपन्या काय करतात, नुकसान भरपाईची रक्कम दिली जात असताना त्या बोटीची किंमत जेवढी असेल त्यापेक्षा थोडी कमी नुकसान भरपाईची रक्कम त्या जहाज मालकाला किंवा बोटीच्या मालकाला कंपनीला देत असते. तर अशी बोटींचा ताफा विमा पॉलिसी आहे. पुढची 11वी पॉलिसी आहे PPI पॉलिसी. PPI पॉलिसी. आता PPI पॉलिसी जी आहे या पॉलिसीनुसार कायद्यानुसार विमा विषयात विमेहित नसल्यास विम्याचा करार हा बेकायदेशीर ठरत असतो. आपण पाहिलेलं आहे की ज्या मालमत्तेचा विमेदाराला सागरी विमा घ्यावयाचा आहे त्या मालमत्तेमध्ये विमेदाराचे विमेहित असले पाहिजे. जर विमेहित नसेल तर केलेला विम्याचा करार हा बेकायदेशीर करार होत असतो. असा करार केल्यास, विमेहित नसताना करार केल्यास कोर्टात दावा दाखल करता येत नाही. परंतु त्यामुळे व्यवहारामध्ये अडचणी निर्माण होत असतात. आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये काही वेळा अशी परिस्थिती निर्माण होते की विमेदाराचे त्या मालमत्तेमध्ये विमेहित असते, परंतु कायदेशीर रीतीने ते विमेहित त्याला सिद्ध करणे अवघड जात असते. मग अशा अडचणीमधून मार्ग काढण्यासाठी
ही PPI विमा पॉलिसी घेण्यात येत असते. या पॉलिसीमध्ये PPI कलम दाखविलं जात असतं. PPI कलम दाखवलेलं आहे याचा अर्थ असा की हानीच्या वेळी विमेय हित सिद्ध करण्याची विमेदाराला आवश्यकता नाही. जर त्या विमेदाराला विमा कंपनीने PPI विमा पॉलिसी दिली असेल आणि अशा पॉलिसीनुसार विमेदाराच्या मालमत्तेचे नुकसान झाले तर नुकसान झाल्यानंतर विमा कंपनी त्या विमेदाराला म्हणू शकत नाही की त्या मालमत्तेमध्ये तुझे विमे हित सिद्ध कर. PPI पॉलिसी दिली याचाच अर्थ हानीच्या वेळी त्या विमेदाराने विमेय हित सिद्ध करण्याची आवश्यकता नाही असा त्याचा अर्थ धरला जातो. ही जी पॉलिसी दिलेली आहे ही पॉलिसी हीच विमेय हित असल्याचा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो. या पॉलिसीच्या आधारे विमेदार कोर्टामध्ये दावा दाखल करू शकत नाही. तर अशा पद्धतीची ही PPI पॉलिसी आहे. आणि शेवटची जी पॉलिसी सांगितलेली आहे ती पॉलिसी म्हणजे अंतर्गत वाहतूक पॉलिसी. अंतर्गत वाहतूक पॉलिसी. सर्वसाधारणपणे या पॉलिसीनुसार मालाची एकाच देशामध्ये जी अंतर्गत वाहतूक होत असते त्या वाहतुकीसाठी मालाचा विमा सागरी विमा कंपन्या देत असतात. म्हणून अशा विम्याचा समावेश सागरी विम्यामध्ये केला जात असतो. या अंतर्गत वाहतुकीमध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी माल पाठविला जात असतो. मग अशा पद्धतीने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जरी समुद्रमार्गे माल पाठविला नसेल, देशातल्या देशात जरी माल पाठविला जात असेल तर अशा मालाचा विमा सागरी विमा पॉलिसी खाली विमा कंपन्या देत असतात. ही जी विमा पॉलिसी आहे ही विमा पॉलिसी खालील प्रकारच्या वाहतुकीसाठी दिली जात असते. मग यामध्ये पहिला मुद्दा सांगितलेला आहे रेल्वेने पाठविल्या जाणाऱ्या मालाचा वाहतुकीतील विमा. आपण रेल्वेने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मालाची ने-आण करत असतो. माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी रेल्वेने पाठवत असतो. मग अशा रेल्वेने पाठविल्या जाणाऱ्या मालाचा विमा देखील सागरी विमा पॉलिसी खाली अंतर्गत वाहतूक विमा पॉलिसी खाली विमा कंपनी सागरी विमा कंपनी देत असते. त्याचबरोबर माल मोटारीने पाठविलेल्या मालाचा वाहतुकीतील विमा, आपण माल मोटारीने ट्रकने वगैरे सुद्धा माल पाठवत असतो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. समजा मुंबईवरून माल पाठवलाय आणि तो मद्रासला पाठवायचा. मग या ज्या मधल्या वाहतुकीच्या काळामध्ये जर वाहतुकीमध्ये त्या मालाचे कोणत्याही कारणामुळे नुकसान झाले तर झालेले नुकसान सागरी विमा कंपनी या पॉलिसी खाली त्याला भरून देत असते. त्यामुळे माल मोटारीने जो माल पाठविला जातो, वाहतूक त्याची केली जाते, त्याचा सुद्धा विमा या पॉलिसी खाली आपल्याला घेता येत असतो. त्याचबरोबर जलवाहतुकीने पाठवलेला माल अंतर्गत व्यापारामध्ये काही वेळा माल हा जलवाहतुकीने देखील पाठविला जात असतो देशातल्या देशात. मग अशा मालाचा विमा देखील आपणाला या विमा पॉलिसी खाली घेता येत असतो. त्याचबरोबर विमान मार्गाने होणारी मालाची वाहतूक याचा सुद्धा आपणाला सागरी विमा घेता येत असतो. आता रेल्वेने वाहतूक केली जात असताना त्या मालाला आग लागणे,
दोन रेल्वेची टक्कर होणे, एखादा पूल मोडणे आणि रेल्वे पडणे, गाडी रुळावरून घसरून पडणे. मग यामुळे जर रेल्वेने पाठवलेल्या मालाची काही हानी झाली तर अशी हानी सागरी विमा पॉलिसी खाली, अंतर्गत वाहतूक विमा पॉलिसी खाली विमा कंपनी भरून देत असते. त्याचबरोबर मालाची मोटारीने वाहतूक केल्यास अशा वाहतुकीमध्ये काही वेळा आग लागून मालाचे नुकसान होणे, अपघात होऊन मालाचे नुकसान होणे, यामुळे जरी मालाचं नुकसान झालं तरी असं नुकसान भरून दिलं जातं. या ठिकाणी आपण सागरी विम्याच्या सर्व पॉलिसी पाहिलेल्या आहेत. यानंतर राहिलेला भाग आपण पुढच्या तासात. धन्यवाद.